कृष्णा आहे तर टेन्शन नाहीये. ओके, काय काळजी करू नका. कृष्णा आहे तर टेन्शन नाहीये. अरे लोकेश्वर वेलकम. गुड मॉर्निंग लोकेश्वर. बघा सकाळ झाली आहे, अगदी सकाळ Yes, होण्या yes, असं वाटतं 4 वाजता जॉगिंगला आलोय. थोडं वॉर्मअप करूया आणि मैदानावरती जाऊया. शिकू नक्कीच शेवटची मॅच आहे आणि प्रेक्षक वर्ग आज पहिल्यांदाच असं पाहायला मिळते की नाहीयेत. याच्या मागचं कारण असे की संपूर्ण दिवसभर आज सर्वच प्रेक्षक वर्ग प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी कुठल्या ना कुठल्या मंदिरामध्ये रांग लावून होते आणि प्रचंड वेळ रांग लावल्यानंतर पोट भरून जेवण घेतलं, महाप्रसाद घेतला आणि अक्षरशः सर्वांना सुस्ती आली. परंतु आमचा निशू आध्यात्मिक एनर्जेटिक आहे आणि नक्कीच घेऊन जाऊयात मात्र मॅचच्या दिशेने. आजच्या दिवसाची शेवटची मॅच असणार आहे जिथे मात्र आपण जय मल्हार फोर्स फिटनेस मॅच संघ विरुद्ध कामोठे शिवशंभो. पहिला चेंडू इथे मात्र ड्राईव्ह केला गेलाय. सिग्नेचर शॉट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरसावतोय डीप मध्ये जाऊन मात्र थांबतोय प्रेक्षकांमध्ये. 4 धावांसाठी इथे येतोय चौकार. प्रशांत पाठीमागच्या सामन्यामध्ये जर पाहिलं ना याच हॅप्पी सिंगनं अशाच प्रकारची सुरुवात अगदी पहिल्या चेंडूवरती केली होती आणि त्या दिशेनं अगदी मिड ऑफ द क्षेत्रामध्ये आणि डावाची सुरुवात काय चांगली करून देतो आहे. हर्षल गोलंदाजच्या मार्कवरती पाहायला मिळतात. अगदी पॉवर प्लेचं षटक आहे प्रशांत, निर्बंध असं षटक आहे. म्हणजे या षटकामध्ये हॅप्पी सिंग चांगले मोठे फटकेबाजीसाठी ओळखले जातात. चांगलं कमबॅक केलंय. अगदी आपण पाहतो डॉट चेंडू आलाय. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 4 ही धावसंख्या. प्रशांत प्रेक्षक वर्ग जर इथे नसला ना तर PTC लाऊच्या माध्यमातून अजून देखील 200 लोक आपल्या समोर सोडलेत. अगदी ऑल ऑफ द ड्राईव्ह आपण पाहत लॉगरच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेला जिथे चेंडू उचलेपर्यंत 2 धावा कंप्लीट देखील झाल्यात. म्हणजे या संघाची रनिंग बिटवीन विकेट खूप चांगली राहिली आहे. 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 6 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. सचिन आणि त्याचबरोबर आपण हॅपी यांना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. वन ऑफ द बेस्ट ओपनिंग पेयर कळंबोलीतली म्हणावी लागेल. आणि यावेळेस मात्र बघा गचा क्षेत्ररक्षक थोडासा भरसटतोय परंतु सीमारेषेच्या लगत चेंडू मात्र रोखलं जाते. चांगला कमबॅक म्हणावं लागेल. आणि चिकू रात्रीच्या सत्रामध्ये आणि काळोख एवढा झालाय आणि त्या काळोखामध्ये ही नाईटची स्पर्धा नक्कीच आपण एन्जॉय करतोय. खूप बरं वाटते. परंतु आज प्रेक्षक वर्ग थोडेसे कमी आहेत याबद्दल थोडीशी नाखुशी असेल. परंतु कळंबोलीचा घरचा संघ खेळतोय आणि असं पहिल्यांदाच झालंय की कळंबोलीची टीम खेळते आणि कळंबोलीचे प्रेक्षक वर्ग नाही आहेत. परंतु युट्यूबच्या माध्यमातून भरपूर सारे प्रेक्षक वर्ग आहेत जे मात्र आपल्या मोबाईल स्क्रीनवरती आहेत, TV स्क्रीनवरती आहेत, या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सचिन कारभार यांना आपण पाहू शकता स्ट्रायकर एंडवरती आहेत तर गोलंदाजी मार्कवरती आपण गोलंदाज पुन्हा एकदा पाहतोय हर्षद तांडेल यांना. हर्षल पाटील. चांगला चेंडू यावेळेस मात्र वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची झाली सांगता. कमालीचा प्रवास राहिल्यास चिकू एकंदरीत जर सांगायचं म्हणलं 15 तारखेला हा प्रवास सुरू झाला. आज 22 तारीख झाली. 23व्या दिवसामध्ये आपण इंटर करतोय म्हणजे शेवटचे 2 दिवस अवघे उरलेले आहेत. परंतु भरपूर काय या स्पर्धेने आपल्याला दिलं. प्रचंड आठवणी दिल्या, प्रचंड अनुभव दिला आणि असे मित्र दिले जे कधी आपण एकमेकांना पाहिले देखील नव्हतं. स्वप्नांना पूर्तता करणारी ही स्पर्धा लावली आणि नक्कीच आपल्याला आभार व्यक्त करावं लागेल. आयोजकांचा आभार व्यक्त करावं लागेल. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चांचं ज्यांनी मात्र हा संकल्प हातामध्ये घेतला. नरेंद्र मोदी साहेबांचं सांगणं होतं खेलेगा इंडिया तो बडेगा इंडिया आणि या संकल्पनेवरती मात्र पाऊल ठेवत काय जबरदस्त अफलातून अनुभव या स्पर्धेने दिलाय. निश्चित कला गुणांना वाव मिळावा यासाठी देखील मी म्हणेल भारतीय जनता पार्टीने हे प्रयत्न केले. कारण नमोचषक पहा फक्त पनवेल विधानसभेमध्येच नाही तर पूर्ण भारत देशभर आपल्याला नमो नमो आणि नमो पाहायला मिळते. प्रशांत तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. चिकू एकदा 10 धावा झालेत. 10 रन्स. तर नक्कीच 10 रन ऑन स्कोर कार्ड. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. अद्याप देखील 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. आणि अगदी एवढी थंडी चालली आहे कडाक्याची. DJ चालू आहे, स्पीकर चालू आहे आणि समोरच्या LIG मध्ये असलेले प्रेक्षक वर्ग गाढ झोपेत आहे. ही गुलाबी थंडी आहे. JD आहेत का चिकू? JD कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत का? JD गेलेत. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आभार मानूया प्रशांत. तर यावेळेस मात्र बॅकफुटला जात कट करण्याचा प्रयत्न. पॉईंट मधून चेंडू सरसावतो डीप मध्ये. क्षेत्ररक्षक चांगली फेकी, खूप चांगली फेकी. परंतु कौतुक करावं लागेल दोन्ही फलंदाजांचं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. आमच्या समेत जुडले गेलेत गुरवीर सिंग भाट अर्थातच काका
आणि काकांशी देखील आपण संपर्क साधूयात. काका, क्या कहना चाहोगे इस प्रतियोगिता का बारे में? क्या आपका एक्सपीरियंस रहा है? पहली मर्तबा कलमबुली के मैदान के ऊपर बिना कोई प्रवेश फी, किसी भी प्रकार की एंट्री फी नहीं है और कई सारे खिलाड़ियों को नाइट प्रतियोगिता खेलने मिल रही, क्या कहना चाहोगे? खूप चांगला आयोजक आहे आणि सगळ्यांना चान्स भेटायला पाहिजे. माझं म्हणणं आहे की सगळ्यांना परफॉर्मन्स करायला भेटतोय आणि सगळ्याची परफॉर्मन्स बघायला पण भेटतं आपल्याला की खूप चांगले यंगस्टर बघायला भेटतोय आम्हाला. बघा ना. तर नक्कीच आपण ज्या प्रकारचं वक्तव्य केलं की खूप चांगला अनुभव राहिला आहे, खूप चांगलं खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. एकंदरीत आयोजकांना काय शुभेच्छा द्यायला, आयोजकांनी जी मेहनत घेतली याबद्दल तुम्ही काय सांगाल? आयोजकाबद्दल मी सांगेल की रामदास मानवर, निशू गिल आणि सुजित म्हात्रे आणि खूप संदीप म्हात्रे माफ करा, यांनी खूप मेहनत केली आहे. रात्री पेशेही इकडे राहता आणि मेहनत करता. पूर्ण चांगला आयोजित केलं आपल्यावर जिम्मेदारी घेऊन. खूप चांगला आयोजक केलं आहे त्यांनी. हे होते आमचे गुरवीर सिंग भट काका. अर्थातच पंजाबमधून बिलॉंग करतात, परंतु मायबोली महाराष्ट्रामध्ये त्यांचा जन्म झाला आणि या मातीवरती त्यांचं भरभरून प्रेम आहे. आणि त्यांची मराठी आपण ऐकली आणि काका अक्षरशः मी देखील मराठी बोलायचं विसरतो की काय असं मला वाटू लागले. विकेटचं पतन इथं होतंय, मोठा हादरा म्हणावा लागेल आणि फलंदाज हॅपी सिंग इथे मात्र घरच्या प्रवासाला लागतोय. चिकू हॅपी बाद झालाय. Yes, कितपत yes. मोठा धक्का असेल? हा यस यस यस, खूप मोठा, परंतु इतकासा प्रशांत फरक पडणार नाही आहे जे मला फोर्स फिटनेस मॅच या संघाला. कारण हॅप्पी आऊट झाला तरी देखील सागर दरेकर सारखा या संघामध्ये खेळाडू, त्यानंतर राहुल जाधव सारखा विस्फोटक फलंदाज या संघामध्ये, सुरेश मोहिते सारखा एक आक्रमक शैलीचा फलंदाज आहे. मी म्हणेल इतकासा फरक पडणार नाही, कारण येणाऱ्या प्रत्येक खेळाडूंमध्ये गुणवत्ता ही अगदी प्रशांत ठासून ठासून भरली आहे. 17 धावफलकावरती आपण पाहतोय, अगदी दुसरं षटक प्रगती पथकावरती असताना सागर या गोलंदाजाचं पाहायचे सागर कशा पद्धतीने येणारे चेंडू हाताळतील. तर जरूर आपण पाहतोय मंगेशजी शिंदे साहेब जे मात्र या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. अगदी 1:45 झालेत, परंतु चादरीमध्ये मोबाईल डोळ्याच्या समोर ठेवलाय त्यांनी आणि मॅचचा आनंद घेत आहेत आणि आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत की जी मॅच चालू आहे खूप मजा येते. आणि नक्कीच ज्या प्रकारे काकांनी शुभेच्छा दिल्या याबद्दल नक्कीच त्यांना देखील मी आभार व्यक्त करेन. भरपूर सारे असे क्रीडा रसिक आहेत जे मात्र घर बसल्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि त्या तमाम प्रेक्षक वर्गांचं, क्रीडा रसिकांचं मनपूर्वक आभार आणि सहर्ष स्वागत. या 17 धावा झालेत या षटकातील. अजून देखील आपण पाहतोय चेंडू बाकी आहे ते मात्र एक. बघा शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती काय केलं आता मला सागरनं केलाय प्रहार, चेंडू गेला आर पार. बाबा पतंजली नमो नमो चौकार. वाघाची दहाड फोडलाय पहाड, चेंडू गेलाय सीमारेषेच्या पार. 4 धावांसाठी येतोय हा दणदणीत सनसनीत सागरचा चौकार. संघाला धोका आणि बिंदास ठोका, सागर दरेकर फायर. तर नक्कीच अप्रतिम असा फटका होता आणि देखणा सुबक फटका. सागर यासाठीच तर ओळखले जातात. संघ अडचणीमध्ये ज्या ज्या वेळेला सापडतो त्या त्या वेळेला हा खेळाडू अक्षरशः धावत येतो, पळत येतो आणि संघाला जे हवंय ना ते करूनच दाखवतो. षटकाचे होते सांगता स्कोर कार्डवरती चिकू स्कोर आपण पाहतो आय थिंक 21 राईट. यस यस 21 धावा स्कोर कार्डवरती आलेत आणि नक्कीच संपूर्ण राजे मित्र मंडळ इथे मात्र व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि कौतुक करावं लागेल राजे मित्र मंडळाचं देखील, कारण की या संघाला ते सपोर्ट करण्यासाठी खंदे पाठी राखे म्हणून आज इथे उपस्थित झालेत. सर प्रशांत याच्यामध्ये आनंदा माने सरकारचं देखील कौतुक करेल. प्रशांत आनंदा माने सरकार 21 धावा झाल्यात. आपण पाहतोय शेवटचा आणि अंतिम षटक आपण पाहतोय. गोलंदाजच्या मार्कवरती गोलंदाज पाहायला मिळतील कामुटी संघाचे. येस 21 धावा स्कोर कार्डवरती आलेले आहेत. 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. नवीन गोलंदाज इथे सज्ज होतोय कॉमेंट्री बॉक्स एंड कडून राईट अप ओव्हर द विकेट. खंडो पहिला चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक नो मॅन रिझन मध्ये चेंडू लँड होतोय, परंतु काय रनिंग बिटवीन द विकेट दाखवली आहे बघा. वेगाने 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. तिसरीचा कॉल आणि इथं मात्र बघा सागर चपळ आहे, सागर हुशार आहे, सागर फास्ट आहे आणि बघता बघता इथं मात्र काय होतंय, चाललंय काय. महाराष्ट्राची हास्य जत्रा आज मात्र मैदानाच्या आतमध्ये आली की काय असं म्हणावं लागेल. येस 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 प्रशांत काय या ठिकाणी धावाची चोरी केली आहे. एक विनोद भाऊ या संघामध्ये आहे आणि एक विनोद भाऊ आणि नक्कीच भाऊ कदम, सॉरी माफ करा, एक भाऊ कदम महाराष्ट्राचा हास्य फेम हा मात्र आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय.
येस येस, आता प्रेक्षक वर्ग देखील पहा अगदी आता ओरडतोय. रात्री रात्री अहो रात्री देखील प्रेक्षक वर्ग अजून देखील जागा आहे हे दाखवून ते होय आम्ही हा सामना पाहतोय. हे जे प्रेक्षक वर्ग वरडतायत ना आपल्या राईट साईडला कॉमेंट्री बॉक्सच्या, Yes. यांच्यासाठी सेल्यूट आहे. एवढ्या थंडीत एवढ्या रात्रीत तुम्ही वरडताय. सर प्रशांत यांची थंडी आता मात्र पळून गेली असेल कारण मैदानावर एवढ्या पळून धावा देखील काढल्यात. 4 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. नक्कीच मजा जरूर येणार या मॅच मध्ये. जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न, काय फटका सजावलाय, काय शॉट खेळलाय, काय या खेळाडूला कळंबोलीचा रायझिंग स्टार संबोधलं जाते सातत्याने. याचं प्रात्यक्षिकरण सचिन कारवार पुन्हा एकदा देत आहेत. येस 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 प्रशांत 29 धावा धावपालकावरती आपण पाहतो. या फटक्याला मी एकच म्हणेल, आली लहर केला कहर. सागर कारवार. हॅलो सचिन हॅलो चिकू, अजून एक अप्रिशिएट गोष्ट अशी आहे, एवढ्या रात्री प्रेक्षक कमी दिसत आहेत परंतु चेंडू जिथं गेलाय ना तिथून चेंडू रिटर्न आलाय. हे तर आपले भरपूर असे मैदान आपण जवळून पाहिलेत जिथे एकदा चेंडू गेला की नवीन बॉल मागावा लागतो दिवसाच्या मॅच मध्ये, परंतु ही आपली कळंबोली आहे की चेंडू इथं परत रिटर्न येतोय. अजून एक चांगला फटका, गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू सरसावतोय 4 धावांसाठी. दे दनादन चौकार. बघा सर प्रशांत आता सचिनला सरी पदवी भेटली आहे. येस, नो डाऊट नो डाऊट. त्याच्या टीम मध्ये त्याला सर म्हणून संबोधलं जातं आणि जेवढा तो शांत आहे, जेवढा तो संयमी आहे, त्याहून अधिक तो घातक आहे ज्या वेळेला फलंदाजी करायची असेल. नो डाऊट भरपूर सारे असे संघ मालक आहेत ज्यांच्या आज नजरा याच्यावरती आहेत की हा खेळाडू कधी आमच्या पारड्यामध्ये असेल. येस येस प्रशांत तो बोलत नाही पण त्याची बॅट बोलते आणि पाहतोय आपण काय आज मंत्रमुग्ध करतोय. काय काय कमालीचा चेंडू टाकलाय, कौतुक करावं लागेल. शिवशंभू संघ बघा घुटणे टेकण्यासाठी राजी नाहीये. जरूर एक पाऊल तुम्ही पुढे आहात परंतु कमबॅक करणं आम्ही देखील जाणतो. म्हणजे विरोधकांना ठासून सांगतायत आम्ही पाहुणे आहोत परंतु जुने नाही आहोत. आम्हाला माहिती आहे या परिस्थितीमध्ये करायचंय काय. यॉर्करचा प्रयत्न यशस्वी झालाय परंतु एक धाव जरूर वेगाने कंप्लीट केली गेली आहे. 34 धावा धावपलकावरती आपण पाहतो. या षटकातील अजून देखील 2 चेंडू बाकी आहेत. तर सागर दरेकर, या सागर दरेकरनं मी म्हणेल मंत्रमुग्ध केलाय. पॅडो स्वीप होता या ठिकाणी पहा. कार्पेंटरावच्या साह्यानं बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू हा करता गेला सीमेलगत. जिथे पा हरण्याच्या आणि चित्त्याच्या वेगाप्रमाणे 3 धावा कंप्लीट केल्यात. 2 3 हॅलो हॅलो. तर नक्कीच इथे मात्र आपण पाहतो की वेगाने 3 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 3 ने मात्र धावफलकावरती मोठी भर पडते. बघा शिवशंभू संघ जो मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करतो धावा रोखण्यासाठी परंतु यांचे प्रयत्न पाडून काढले जातात. मागील मॅच मध्ये खूप मोठा विजय प्राप्त केलाय जय मल्हार फोर्स फिटनेस मॅच संघाने, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास हा आकाशाला गवसणी घालतोय आणि हा आत्मविश्वास जरूर मैदानाच्या आतमध्ये सांगतोय. प्रेशर प्रेशर प्रेशर, कारण घरचं मैदान आहे, घरवले मैदान आहे, प्रेक्षकांची कमी नाहीये. आरडा ओरड पाहायला मिळतोय. जीवाच्या कंठेतून या ठिकाणी प्रेक्षक देखील- खेळाडूला इजा तर नाही झाली ना याची काळजी घ्यायची आहे. मी विनंती करेन बॉलर आपण व्यवस्थित आहात ना, त्या खेळाडूला कुठल्या प्रकारची इजा तर नाही झाली ना, प्लीज ही दक्षता घ्यायची आहे. पंच एकदा विचारा प्लीज. आणि पंच धावा देखील सांगायचे त्या चेंडूवर. 4 42 धावेचं टार्गेट आहे. अर्थात 42 धावा झाल्या, 41 झालं प्रशांत. 42 धावांचं एक आणि प्रशांत शेवटच्या तर षटकाचं तर प्रात्यक्षिक पाहिलं तर 2 वेळा 4-4 धावा पडून काढल्यात आणि 1 वेळा 3. काय जबरदस्त रनिंग बिटवीन विकेट राहिले प्रशांत शेवटच्या षटकामध्ये. येस, नो डाऊट नो डाऊट. खूप चांगलं क्रिकेट मात्र पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं. थोड्याशा चुका जरूर शिवशंभू संघाकडून झाल्या परंतु एक संधी आहे, या संधीचं जर का सोनं करता आलं तर या मॅचमध्ये कमबॅक करू शकतो. 41 धावा झाल्यात कृष्णा, 42चा पाठलाग करायचा आहे आणि हा 42चा पाठलाग करणं तेवढं इझी राहणार नाहीये. आजच्या दिवसातील शेवटची मॅच, शेवटचं सत्र आणि शेवटचे 18 चेंडू, शेवटचे 3 षटकं आपण पाहणार आहोत आणि या 3 षटकांमध्ये कशा प्रकारचा क्रिकेट राहील हा येणारा वेळ नक्कीच जरूरपणे सांगेल. जरूर पारडं थोडंसं जड आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमचं या सत्रामध्ये, परंतु क्रिकेट आहे, भाकीत करणं चुकीचं राहील.
निश्चितने प्रेक्षक वर्ग अजून देखील थांबले पण रफ आणि टफ मॅच होईल यात मात्र ते मात्र शंका नाही आहे प्रशांत. कारण शेवटच्या चेंडूपर्यंत सामना देखील कारण प्रतिस्पर्धी कामोठी संघ देखील तेवढा ताकदवार संघ आहे. अगदी सहजासहजी हार न म्हणणारा संघ तो देखील आहे आणि त्या संघाला कमी लेखूल देखील चालणार नाही आहे. ते म्हणजेच अजय मल्हार फॉर फिटनेस मॅच आहे संघानं. एक्केचाळीस धावा झाल्यात, 42 धावांचं आव्हान आहे यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही चिकू यस 41 झाल्यात, 42चा पाठलाग करायचा आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जर का 15+ धावा आल्या ना मॅच बघाय मजा येईल. तर पहिल्या षटकामध्ये अपेक्षा असेल 15+ आणि जी ओपनिंग पेअर आली आहे ना त्या ओपनिंग पेअरमध्ये एक वैशिष्ट्य असं आहे या दोघांचं कॉम्बिनेशन खूप चांगलं आहे आणि या दोघांचं कॉम्बिनेशन एवढं चांगलं आहे ना आंखों ही आंखों में सुरमा चुराना क्या होता है ना हे आपल्याला पाहायला मिळेल. नजर हटी दुर्घटना घडी अशा प्रकारचा कारनामा हे दोन खेळाडू करू शकतात. येणारे 18 चेंडू 42 धावांची आवश्यकता. निश्चित आपण पाहतो या दोन फलंदाजांना पहिल्या षटकामध्ये मी म्हणेल सुरुवात चांगली करावी लागेल. अगर जिंदगी में कुछ पाना है तो बदला नहीं बदलाव लाने की सोच रखनी चाहिए. आणि मी म्हणेल बदला नाही तर बदल या सामन्यामध्ये पाहायला मिळतील का क्षेत्ररक्षण करणाऱ्या फलंदाजी करणाऱ्या संघाकडून. तर नक्कीच खूप चांगलं वक्तव्य केलं. बदला जरुरी नाहीये, बदल लाना जरुरी आहे आणि तो बदल आणला जाणार का. तर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. निखळ शांतता मैदानाच्या चौफेर आपण पाहतोय. प्रेक्षक वर्ग दूरपर्यंत काहीशे आपल्याला दिसत आहेत, काहीशे नाही दिसत आहेत. जर वेळेचा विचार केला तर 2 वाजले चिकू आणि मला असं का वाटतंय मागील 8-10 दिवसांपासून आपण सकाळी 8-9ला येतोय, रात्री 1-2ला घरी जातोय आणि प्रचंड मेहनत लाभली सर्वच ऑफिशियल्सची. निशू असेल, गौरव असेल, संपूर्ण भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा असेल यांचा आपण आभार व्यक्त केलं पाहिजे. संदीप दादा असतील, रामा असेल, सर्वेच अगदी पहिल्या मॅचपासून ते शेवटच्या मॅचपर्यंत हे दोघे देखील थांबतात आणि नक्कीच त्यांचं देखील आपण आभार व्यक्त केलं पाहिजे. प्रशांत सुधीर आग लावेचं देखील कौतुक करावं लागेल या स्पर्धेमध्ये. या सुधीरचा वेगळा आभार व्यक्त करेन मी तर, कारण की राहतो कुठे, येतून कुठे आणि रात्री परत थंडीत जातो बिचारा आणि परत येतो. मी तर असं म्हणेन आयोजकांना पुढच्या वर्षी जर का अशा प्रकारचं भव्य दिव्य आयोजन करायचं असेल आणि सुधीरला तुम्ही घेणार असाल तर LIG मध्ये एखादी रूम 10 दिवसांसाठी याच्यासाठी भाड्याने घ्या. तर नाव बॅक टू क्रिकेट थोडंसं मैदानाकडे जाऊया जिथे आपण अविनाश जाधव या गोलंदाजांना पाहतोय. कटरसाठी ओळखले गेले जातात परंतु पहा अविनाश वरती के पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. यस मी ज्याचा उल्लेख केला होता हे दोन फलंदाज घातक ठरू शकतात. या दोघांची पेअर एवढी कॉन्फिडंट आहे, या दोघांचं कॉम्बिनेशन एवढं कडक आहे जसं चहा आणि अद्रकाचे. हे कॉम्बिनेशन सर्वात कडक आहे आणि याची चुस्की नक्कीच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. पहिल्या षटकामध्ये जर का 15+ धावा आल्या ना चिकू मॅच बघाय मजाच येणार आहे. येस पैसा वसूल सामना होईल यात मात्र तेवढी शंकाच नाही आहे. पहा आणखीन एक करारा प्रहार तर लगावला, झेल सुटली आहे. फलंदाजांची झेल सुटले. अशा मोठ्या सामन्यांमध्ये अशा मोमेंट प्रशांत कित्येक वेळा आपल्याला पाहायला मिळतात. चिकू ही कॅच नाहीये, ही मॅच आहे. ही खूप इम्पॉर्टंट कॅच होती आणि ही कॅच महागडी ठरू शकते. सागर सारख्या खेळाडूकडून अपेक्षा नाहीयेत परंतु माणूस आहोत, चुका करणं हा आपला नैसर्गिक गुणधर्म आहे. परंतु चुका सुधारवणं ही माणुसकी आहे आणि चुका सुधारल्या जाणार का हा सर्वाधिक मोठा प्रश्न. यस 5 धावा धापलकावरती आपण पाहतोय. फलंदाज हो काय चेंडू फेकलाय. पहा अगदी प्रशांत विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडू पाहायला मिळालाय. यस वेगवान चेंडू होता, यॉर्करचा मारा केला गेला होता. बॅट्समन पूर्णपणे शांत राहिला, कुठल्या प्रकारचा त्याच्याकडे वापर नव्हता. आय थिंक 1 धाव घेतली चिकू राईट या चेंडूवर. यस सिंगल येथे स्कोर जातो. 6च्या घरामध्ये 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. एक मोठा फटका अपेक्षित असेल. एखाद षटकार जर आला ना मॅचला मजा येईल. क्षमता आहे या दोन फलंदाजांकडे, क्षमतेचा वापर करावा लागेल. बघा प्रेक्षक वर्ग आतुरतेने वाट पाहत आहेत. आम्हाला एक मोठा फटका पाहायचाच आहे आणि तो मात्र पाहायला मिळणार का. बॅट्समन सच, गोलंदाज सच, राईट अप ओव्हर द विकेट. अजून एक चांगला चेंडू, बॅटीचा बॉटम एज घेत चेंडू यष्टांवरती आदळतोय. बेल्स डाऊन होत आहेत. विकेटचं पतन आणि मोठी सफलता गोलंदाज अविनाश जाधव यांना. अविनाश वेगवान गोलंदाज, भडीमार सातत्याने वेगवान करतो आणि अक्षरशः बॅट देखील तुटेल एवढ्या जोराने चेंडू टाकतो तो
आणि अक्षरशः यष्टा उद्ध्वस्त करणं हे त्याचं प्रमुख अस्त्र आहे. आणि पहिल्या षटकामध्ये नवीन चेंडू एवढा वेगाने टाकणं सर्वसामान्य गोष्ट नाहीये. रोहित गुटुकडे आमच्याबरोबर जुडले गेलेत आमच्या व्यासपीठावरती. फ्रायडे सॅटर्डे संडे ते अवेलेबल आहेत. कुठल्या प्रकारची क्रीडा स्पर्धा असेल तर नक्कीच तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता. आणि खूप चांगली गोलंदाजी करतायत. मागील 2 वर्षांपासून स्वतःवरती जो त्यांनी भर दिलाय, प्रॅक्टिस केली आहे, मेहनत घेतली आहे. भरपूर जणांनी आलोचना केली त्याच्या गोलंदाजीवरती, परंतु त्यांनी मात्र काय कमबॅक करून दाखवलाय. तर कमबॅक केलं आणि त्यानं स्वतःच्या शरीराकडे देखील खूप लक्ष दिलंय. हे पहा फॅन 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 आपण पाहू शकाल सेल्फी काढण्यासाठी सचिन साठी. ओ काय नजरान आहे. Yes, हे फॅन वेडे फॅन असतात. मी तर असं म्हणेन प्रिंटिंग प्रेसवाले, न्यूजपेपरवाले, न्यूजपेपर प्रिंटिंग थांबवा. कारण की उद्याच्या न्यूजपेपरच्या फ्रंट पेजला जो फोटो पाहिजे ना तो आता सेल्फी मधून आलाय. प्रशांत सचिनच्या चेहऱ्यावरती देखील एक स्मित असते आपल्याला पाहायला मिळते. मी अविनाशला एक विनंती करेन की मित्रा तुझा मोबाईल घेऊन तू जरा इकडे कॉमेंट्री बॉक्स मध्ये ये. आम्हाला तो फॉर्मॅट मारायचा आहे. प्रशांत पहिल्या षटकामध्ये कुठेतरी कामोटे संघ बॅकफूट वरती पाहायला मिळतोय. कारण जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अगदी मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय अविनाशीनं. हो काय चेंडू. वेग 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 प्रचंड वेग, भन्नाट वेग. वेगावरती सॉर झाला आणि डॉट बॉलची झाली सांगता. पहिल्या षटकाचा चिकू खेळ समाप्त होतोय. स्कोर कार्ड वरती स्कोर येतोय फक्त आणि फक्त 7 ही धावसंख्या आपण पाहतोय प्रशांत. कमालीची सुरुवात अपेक्षाप्रमाणे सुरुवात. बघा माने सरकार यांच्या चेहऱ्यावरती आता मात्र जीत की खुशी आपण पाहू शकता. आणि बघा 2 वाजलेत, परंतु 2 वाजले म्हणून काय झालं, मॅच संपल्यानंतर विजयाचा जल्लोष होणार आहे. प्रशांत सांगायचं गेलं तर इंटर कॉलनी युगातील हा तिसरा संघ असेल. कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं स्मॅश इंटर कॉलनी बघा तो संघ पाहायला आपण. आज देखील आपण पाहतो जयमला स्मॅश. आणि एक संघ आपण देखील पाहायला सुपर डीचे माऊली. या संघानं देखील 5 राऊंड कंप्लीट केलेत. एक अभिमानाची गोष्ट कळंबोलीकरांसाठी असेल प्रशांत. येस, कळंबोलीची नवीन कळंबोली एक्सप्रेस सागर दरेकर मैदानाच्या आतमध्ये आलाय. राईट ओव्हर द विकेट सज्ज मात्र झालाय गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहू शकता. राईट ओव्हर द विकेट सागर. यावेळेस मात्र वेग, खूप चांगला चेंडू. मिट्टी की खुशबू यहाँ पे बल्लेबाज को दिखा देऊया. नक्कीच मी असं म्हणेन की सागरने जेव्हा ट्रेनिंग सेशन कंप्लीट केलं असेल पोलीस भरतीचं, त्यावेळेला मात्र त्यांच्यासाठी एक अभ्यास असतो, अचूक ठिकाणावरती नेमबाजी करणे. आणि कदाचित सागर त्याच्यामध्ये आउट ऑफ होता की काय असं म्हणावं लागेल, कारण की अचूक टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय. अजून एक चांगला चेंडू, अजून एक वेगवान चेंडू. बघा सध्याच्या घडीला कळंबोलीमधील 2 गोलंदाज आहेत जे प्रचंड वेगासाठी ओळखले जातात. एक गणेश माने ज्याला संबोधलं गेलं स्पीड गन म्हणून, तो नाहीये, तो कतारमध्ये आहे. तो या स्पर्धेचा आनंद आय थिंक घेत असेल नसेल, परंतु त्याला स्पीड गन ही पदवी दिली गेली. आणि त्यानंतर सागर दरेकर, वेग प्रचंड वेग. परंतु या वेगाला मात्र पाठवून दिलंय सीमारेषेच्या लगत 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 लगत. हॅपी करतोय आपल्या संघाला पुन्हा एकदा. चेंडू वरती एवढ्या वेगाने आला ना चिकू, असं वाटलं लँड कुठेतरी प्रेक्षकांमध्ये होऊन जातो की काय, परंतु चेंडू आतमध्ये आला. कदाचित वरती हवा पूर्णपणे थंड झाली आहे. येस प्रशांत 7 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. दुसरा झटका बसलाय, पण बॅकफूट वरती अक्षरशः कामोटे संघ ढकलला गेलाय. कारण जे मला फोर फिटनेस स्मॅश या संघाची तर जमेची बाजू म्हटली ना अगदी आजच्या दिवसभरामध्ये, तर सर्वाधिक जमेची बाजू ही त्यांची गोलंदाजी राहिली आहे. आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण अगदी शेवटच्या सामन्यामध्ये देखील दाखवून देतात. यस, विकेट जरूर संपादित केले गेले, यश जरूर प्राप्त होते, परंतु एकाला झाकावं आणि दुसऱ्याला बाहेर काढावं अशा प्रकारची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल. नवीन फलंदाज जे आलेले आहेत ते देखील अप्रतिम दर्जाचे फलंदाज आहेत. आणि प्रणेश हे मात्र आलेले आहेत. आणि कृष्णा बघा, आमच्यापर्यंत अचूक माहिती पोहोचवतात प्रत्येक खेळाडूची. कृष्णा मिश्रा यांचं आपण कौतुक करावं लागेल. या संपूर्ण स्पर्धेला कव्हर करत असताना प्रत्येक खेळाडू, प्रत्येक संघ याची इत्तमभूत माहिती त्यांनी ठेवली आहे. आणि विशेष आभार त्याचा स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी आपण केलंच पाहिजे, कारण की हा संपूर्ण स्पर्धा कव्हर करत असताना त्यांनी जे काम केले, त्यांनी जे योगदान दिले, हँड्स ऑन, सॅल्युटेबल.
अवांतर चेंडू पंचांनी घोषित केला आहे. संघाची एकूण धावसंख्या थोडीशी अगदी कासवाच्या गतीप्रमाणे हलती राहिली आहे. संघाची एकूण धावसंख्या जवळ पोहोचते प्रशांत फक्त आणि फक्त 8 या धावसंख्येवरती. सागर दरेकर मी म्हणेल चर्चेचा विषय बनलेत, कारण या खेळाडूनं खूप इम्प्रेस केलं आहे. गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल आणि क्षेत्ररक्षण असेल, अशा तिन्ही फॉर्मॅटमध्ये याचा परफॉर्मन्स या पूर्ण स्पर्धेमध्ये खूप छान राहिला. अगदी प्रत्येकाच्या उठावरती आता मात्र हे नाव सहजरित्या येईल, सागर दरेकर. 8 धावा धावफलकावरती आपण पाहतो. शांतता मैदानामध्ये जरूर पाहायला मिळते. पण गोलंदाजाला पहा, जिथे यष्टीरक्षकाच्या पाठीमागे चेंडू गेलाय. आता मात्र रनआउटची संधी जरूर होती, पण ही संधी गमावली आहे. धावसंख्या आहे त्याच जागेवर स्थिरावली आहे. डॉट प्रकारचा चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे. येस, चिकू मेडन वर गेलाय का? नाही, चिकू एक वाईड आपल्याला पाहायला मिळाला प्रशांत या पण षटकामध्ये. तो एक्स्ट्रा मध्ये काउंट होतो. माझ्या हिशोबाने पंच जरूर आतापर्यंत सांगतील ही वैयक्तिक मेडन ओव्हर आहे की नाही. सुधीर, शेवटच्या चेंडूवरती काय 0 ना? येस, डॉट आला. शेवटचा बॉल देखील डॉट आला. किडी किरण दळवी, जिसका कोई नाही उसका किरण दळवी. येस येस, याचाच अर्थ या ठिकाणी प्रशांत मेडन षटक आहे. एक चेंडू बघता मी म्हणेल प्रत्येक चेंडू या गोलंदाजाला डॉट फेकलेत. अवांतर चेंडू एक फेकलाय आणि आता उर्वरित सर्व चेंडू या गोलंदाजाला डॉट फेकलेत. सचिन सचिन सचिन, बघा एकच नारा, फक्त आणि फक्त सचिन सचिन आणि सचिन. तर नक्कीच आपण पाहतोय की अजून एक कळंबोलीतला संघ जो मात्र क्वालिफाय होतं शेवटच्या दिवसासाठी. तर संजोग काय सांगशील, कळंबोलीच्या 3 टीमा आतापर्यंत क्वालिफाय झाल्यात, तर आमच्या समेत संजोग जुडले गेलेत. नक्की संजोग बरोबर पण आपण संपर्क करूयात. एक परफेक्ट ऑलराऊंडर आहेत आणि जय भवानी संघामधून संपूर्ण वर्षभर त्यांनी इंटर कॉलनीचं क्रिकेट खेळलंय. तर संजोग देखील आमच्या व्यासपीठावरती आलाय, तर त्याला देखील वेलकम करूयात. सध्या आपण पाहतो सचिनच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेलाय. चिकू किती बॉल किती हवेत? फक्त आव्हानं जर पाहिलं तर 6-34. 6-34 जवळजवळ म्हणलं तर माने सरकार आता 5-34. 34 निशू 5 गेंदों में 34 की आवश्यकता है, आपको क्या लगता है कौन जीतेगा? निशु का यही कहना है, जीते कोई हारे कोई हमसे कुछ लेना देना नहीं, सभी को खेलने को मिलना चाहिए, बस यही हमारी मंशा. नरेंद्र मोदी साहब ने कहा है खेलेगा इंडिया तो बढ़ेगा इंडिया, बस वही हम काम करना चाहते हैं. हम खेल रहे भी है और इंडिया को आगे भी लेके जा रहे हैं. डायरेक्ट बाइक पे तर शेवटचे काही चेंडू उर्वरित आहेत. आज आपण सर्वजण इथे आलात, आपण या स्पर्धेमध्ये उपस्थिती दर्शवली, याबद्दल मनपूर्वक तुमचा आभार व्यक्त करतो. परंतु अजून शेवटचे 2 दिवस बाकी आहेत मित्रांनो. तुमचं प्रेम, तुमची साथ अशीच राहू द्या, हीच अपेक्षा आणि हीच विनंती करतो. आणि आजचा दिवस जवळपास 1 ते 2 चेंडूंमध्ये संपेल, परंतु मी तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच सर्व ऑफिशियल्स, आमचं मॅनेजमेंट, आयोजक, PTC, कॉमेंट्री बॉक्स, राजे मित्र मंडळ, त्याच्यानंतर निशू, गौरव, भारतीय जनता पार्टी आणि कृष्णा सपोर्टर्स जे ओरडत आहेत ते पण, त्याच्यानंतर सुधीर, त्याच्यानंतर DJ चिकू तुला पण, आणि मी प्रशांत पुजारी स्वतःला पण, आणि रामदास महाडवर पण. फक्त या ठिकाणी पहा औपचारिकता बाकी आहे. थँक्यू सो मच प्रशांत पुजारी, आपली ही आम्हाला छोटीशी साथ खूप काही आम्हाला शिकवून जाईल, कारण येणाऱ्या काही सत्रांमध्ये प्रशांत मॅच संपलेला नाही आहे. प्रशांत देखील आपण पाहतो एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे.